पण चित्रकूट इथे आलो आहोत आणि आज दुसरा दिवस आहे, 1-1.5 दिवसांपासून रामचंद्रांची कथा ऐकतो. असं म्हणतात प्रत्येक शास्त्राला समजण्यासाठी एक मूळ तत्व असतं. जसं कुठलीही कॉम्प्युटरची फाईल उघडायची असेल, कधी कधी पासवर्ड प्रोटेक्टेड असते, आपल्याला ती फाईल दिसते पण आपण त्याला वाचू शकत नाही, आपण ओळखू शकत नाही. तसं रामायण खूप वितरण झालं. चित्रकूटमध्ये प्रत्येक दुकानामध्ये आपण होतो रामायण, तुलसीचरितमानस. सो पुस्तकाच्या रूपात रामायण उपलब्ध आहे आणि पुस्तकाच्या रूपात श्रीमद भागवत पण उपलब्ध आहे, पुस्तकाच्या रूपात गीता पण उपलब्ध आहे. पण प्रत्येक शास्त्राला समजण्यासाठी एक सिद्धांत असतो, जो आपल्याला जर समजला तर ते शास्त्र समजण्याला आपल्याला सोपं जाईल. एक अनंत बदल करून मला काहीतरी विचारायचं आहे. വാക്യ പോലെയല്ല സംഭവിച്ചത്. നമ്മുടെ എല്ലാ ഈ ആൾക്കാരുണ്ട്, എല്ലാ ആൾക്കാർക്ക് ഞാൻ ദൈവത്തിലെ എല്ലാ ഞാൻ ബ്രത്താണ്, ബ്രത്ത് എല്ലാ ബ്രത്താണ്. മനസ്സിലായി? ഞാൻ ഈ ആൾക്കാര് എല്ലാ ആൾക്കാരുണ്ട്, അല്ല നമ്മുടെ ആൾ ആണ്. ഈ നമ്മുടെ ഈ മാനേജർ ഈ അല്ല, മനസ്സിലായി? ഞാനാണ് ദൈവത്തിലെ ഭർത്ത്, മനസ്സിലായി? वाक्याचा अर्थ सांगणार. सगळ्यांचं काय ते हॉल मॅनेजर 2 शब्द. खेडकर ग्रुप म्हणतात हॉल मधील सर्व लोक हे एक लक्षात आलं आणि मॅनेजर हा शब्द एक लक्षात आला. आपण बताएंगे क्या बोल रहे थे? मैं ये बोल रहा था कि इस हॉल में हम जितने भी लोग बैठे हैं, हम सब ऐसे कोई मैनेजर या ऐसे कोई बॉस या ऐसे पुरुष ऐसे वो नहीं है. हम सब लोग भगवान के दास हैं. दास के दास के राजा से. वो मलयालम में बोल रहा. कारण आपल्याला मल्याळम भाषा येत नाही. त्यांनी ऍक्च्युली खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पहिलं एक वाक्य बोलले तेव्हा त्यांना सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो प्रश्नचिन्ह होता त्याला बघून थोडं समजवण्याचा प्रयत्न केला. थोडं लांब. मी त्यांना एकच वाक्य सांगितलं होतं, त्यांनी सांगताना 2-3 वाक्य बोलले, पण आपल्याला भाषा ती माहिती नाही. तशाच प्रकारे असं आपण म्हणू शकतो की हे जीवन आपण जे जगतोय त्याची पण एक भाषा आहे, पण ती भाषा आपल्याला माहिती नाही. तर जीवनामध्ये 2 तत्व असतात. एक असतं यश आणि एक असं समाधान, किंवा आपण यशाला सुख म्हणू. सुख आणि समाधान हे 2 खूप प्रमुख तत्व आहेत आपल्या जीवनात. तर सुख म्हणजे काय? सुख म्हणजे मला जे आवडतं ते मिळवणं. मला जे आवडतं ते मिळवणं म्हणजे सुख. आणि समाधान म्हणजे मला जे मिळालंय त्याच्यासाठी आवड निर्माण करायची. तर अधिकांश वेळा आपण आपल्या जीवनामध्ये सुखामागे पडत असतो. मला जे आवडतं ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण जीवन आपल्याला जे आवडतं ते देतं का? पण जीवन आपल्याला जे देतं त्याच्या प्रती आपली आवड निर्माण कधी होत नाही. तर म्हणून असं म्हणतात की मनुष्य, कलियुगातल्या मनुष्याचा काय गुण आहे? म्हणतो कंप्लेंट करायचं. कलियुगातले जे लोक आहेत त्यांचा एक विशेष गुण सांगितलाय शास्त्रांमध्ये. सत्ययुगातले व्यक्ती वेगळे, त्रेतायुगातले व्यक्ती वेगळे, द्वापर युगातले व्यक्ती वेगळे, आणि कलियुगातल्या व्यक्तीचं काय आहे की नेहमी कंप्लेंट करणं. हे असं नाहीये, ते असं नाहीये, हे असं असायला पाहिजे, ते असं असायला पाहिजे. पण जर आपण ही भाषा शिकलो
की प्रत्येक वेळी सुख नाही मिळणार, पण समाधान आपल्याला मिळू शकतं. हे भौतिक स्तरावर चालतं. याच सोबत श्री रूप गोस्वामी आपल्याला नेहमी म्हणतात की तत्रापि लौल्यम एकलम मूल्यम. एकच मूल्य आहे श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी, त्याला म्हणतात लौल्यम. लौल्य म्हणजे आतुरता. तर एके ठिकाणी रूप गोस्वामी आपल्याला म्हणतात आपल्याकडे एकच गुण असावा, तो म्हणजे आतुरता. कधीही समाधानी नाही व्हायला पाहिजे, पण कशासाठी? श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी. आणि जर श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी कधीही समाधानी न राहण्याची चेष्टा करायची असेल, तो प्रयत्न करायचा असेल, मग त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायला लागेल की भौतिक स्तरावर जे काही आहे त्यामध्ये कुठेतरी समाधान शोधायचा प्रयत्न करायला लागेल. कारण भौतिक वस्तूंमध्ये, भौतिक परिस्थितीमध्ये जेव्हा आपण समाधान शोधू, इतर अनेक लोकांकडे जे नाहीये ते पण आहे माझ्याकडे. अधिकांश लोकांकडे घर नाही, अधिकांश लोकांकडे खूप आर्थिक परिस्थिती वाईट आहे, पण माझ्या असं काही नाहीये. तिथे जेव्हा समाधान शोधू, मग तिची ऊर्जा आहे आपल्या
मला लाकूड पाहिजे, तुम्ही जंगलातून आणून देणार का? तेव्हा श्रीकृष्ण सुदामा हे जंगलातून लाकूड आणायला गेले. तर जी शिकवण श्रीकृष्णांनी अर्जुनाला तद्विधी प्रणिपाताने दिली ती श्रीकृष्णांनी स्वतः केली का? केली. धर्म आचरण केलं त्यांनी. पण कधी कधी जेव्हा ते धर्म आचरण करत नाहीत तेव्हा लोकांना प्रश्न पडतो, जे व्यक्ती स्वतःच्या बोलण्याचं पालन नाही करत त्यांच्याकडून कसं ऐकायचं आपण? तर श्रीकृष्णांच्या शिकवणीची जी पद्धत आहे त्यामध्ये एक खूप छान गोष्ट आहे की ती शिकवण त्या व्यक्तीपर्यंत मर्यादित नाही राहत. कारण ती जी शिकवण आहे जर कोणी लिहून घेतली तर ती 2000, 3000, 4000, आज आपण 5000 वर्षानंतर पण भगवद्गीता वाचतोय आणि त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकतोय. कारण ती व्यक्ती केंद्रित नाहीये, शिकवणी दिल्या त्यांनी. पण त्याची एक सीमा आहे. त्याची सीमा ही आहे की त्या शिकवणीतून शिकण्यासाठी थोडा बुद्धी पाहिजे, थोडी तशा प्रकारचा एक कल पाहिजे. आणि प्रभू रामचंद्र काय करतायत? प्रभू रामचंद्र बोलतात कमी, गीता नाही सांगत. गीतेमध्ये जे प्रत्येक श्लोक दिले ते स्वतः जगतायत. श्रीकृष्णांनी जे बोलले ते रामचंद्र स्वतः जगतात. तर त्यांचे शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही शिक्षक असतात ते फळ्यावर जास्ती लिहितात आणि स्वतःचा संघ कमी देतात. तर शाळेची घंटा वाजली की वर्गात येणार, फळ्यावर लिहिणार. शाळेची घंटा वाजली, बॅग उचलून घरी जाणार. जर मुलांना काही प्रश्न वगैरे विचारायचं म्हणतात उद्या, माझा वेळ सीमित आहे, येऊन फळ्यावर लिहिणार, निघून जाणार. आणि काही शिक्षक असतात ते फळ्यावर जास्त लिहत नाहीत. एक्सपिरियन्शियल लर्निंग. 2 अधिक 2 किती रे? तर मुलांना कळत नाही. तर म्हणतात तुझा डबा घेऊन ये. किती आहेत रे? 2 चपात्या आहेत. तुझा डबा घेऊन ये. किती रे? माझ्याकडे पण 2 चपात्या आहेत. याच्या 2 चपात्या जर तुला दिल्या तर तुझ्याकडे किती चपात्या? 4 चपात्या. तेच 2 अधिक 2 म्हणजे 4. अच्छा, असं आहे होय. गणित शिकवायला त्यांनी त्या चपात्या वापरल्या, त्या चपात्या वापरून ते पटकन कळतं. तसं रामचंद्र काय म्हणतात, यांना बोलून मला नाही शिकवायचंय, मला माझ्या स्वतःच्या आचरणाने शिकवायचंय. आणि त्याचा एक खूप मोठा फायदा आहे. त्याचा मोठा फायदा असा आहे की हे व्यक्ती स्वतःच्या आचरणाने शिकवतात तर परिवर्तन पटकन होतं. कारण दिसतंय हा व्यक्ती बोलतोय कमी आणि करतोय जास्ती, तर परिवर्तन पटकन होतं. पण त्याची एक सीमा आहे. कारण ते व्यक्तीच्या आचरणावर आधारित आहे, म्हणून ते व्यक्तीवर सीमित आहे. तो व्यक्ती जेव्हापर्यंत या जगात आहे तेव्हापर्यंतच ते शिकायला मिळेल, कारण आचरणावर आधारित आहे. तर म्हणून रामचंद्र जेव्हा परिवर्तन करतात ते परिवर्तन कोणाला परिवर्तन होऊ शकतं? वानर पण परिवर्तित झाले. साधारणतः वानर काही कामाचे नसतात, पण वानर पण का? तसं व्यक्तिमत्व आहे रामचंद्रांचं. आदर्श व्यक्तिमत्व आहे, तत्वानुसार व्यक्तिमत्व आहे. उत्तर दिशा म्हणजे उत्तर दिशा, पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशा. कधी त्याच्यात भेद होत नाही. पण रामचंद्रानंतर तशी कोणी व्यक्ती नाहीये. पण श्रीकृष्णांनी काय केलं? श्रीकृष्णांनी एक वारसा सोडला. आचरण पण केलं, पण शिकवणी लिहून ठेवल्या, तत्व देऊन ठेवले. भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, उद्धव गीतेत. त्यानुसार आपण चालू शकतो. तर म्हणून एकामध्ये सीमा आहे आणि काही त्याचा ऍडव्हान्टेज आहे, एक फायदा आहे. रामचंद्रांच्या पद्धतीमध्ये पण एक ऍडव्हान्टेज आणि एक फायदा आहे. तर दोघांना जर मिक्स केलं तर आपल्याला उत्कृष्ट मिळू शकतो. म्हणजे असे आपल्याला शिक्षक मिळतील जे बोलतात पण छान, जे शिकवणी जेव्हा सांगतायत ते पण छान देत आहेत, पण स्वतःच्या आचरणाने पण छान वागतायत. आणि ते श्री चैतन्य महाप्रभू. श्री चैतन्य महाप्रभूंनी बोलले का? खूप बोलले. सनातन गोस्वामींना पूर्ण मार्गदर्शन केलं. रूप गोस्वामींना एकदम विस्तृत मार्गदर्शन केलं. किती शिकवणी दिल्या सगळ्यांना. रघुनाथ दास गोस्वामींना शिकवणी दिल्या की तू कसं असावं. पण या सगळ्या शिकवणींना केवळ बोलले नाही आणि कधी तो नियम श्रीकृष्णासारखा तोडला नाही. जे काही बोलले, जर दुसऱ्यांना म्हणताय हरिनाम घ्या, हरिनाम घ्या, तुम्ही घेता का हरिनाम? मी पण स्वतः हरिनाम घेतो, निरंतर हरिनाम घेत आहे श्री चैतन्य महाप्रभू. तर म्हणून रामचंद्रांनी जे केलं आणि श्रीकृष्णांनी जे केलं त्या दोघांचा समन्वय करून श्री चैतन्य महाप्रभूंनी तिसरे आपण म्हणू शकतो मनुष्य अवतार जे मनुष्य समाजात आले, त्यांनी शिकवणी श्रीकृष्णांसारखे दिला, पण आचरण रामचंद्रांसारखं केलं. तर रामचंद्रांच्या जीवनातून आपल्याला जे समजतं, मी तुम्हाला सांगत होतो की भाषा आपल्याला कळायला पाहिजे. तर आपल्याला मल्याळम भाषा येत नसेल तर मग आपल्याला कोणतरी इंटरप्रिटर लागणार, कोणतरी व्यक्ती लागणार ज्याला दोन्ही भाषा कळतात. तर साधारणपणे हे जीवन जे आपल्याला भाषा शिकवते ती भाषा समजण्यासाठी आपण एक इंटरप्रिटर वापरतो, आणि ते आहे आपलं मन. आपल्या मनाला आपण विचारतो काय समजायचं रे याच्यातून, मला हे पाहिजे होतं, असा हातापर्यंत आला होता आणि नंतर ते माझ्या हातातून निघून गेलं, याला कसं समजायचं? तर मन आपल्याला शिकवण देतो, याला असं समजायचं की तू नीट प्रयत्न नाही केलेस, पुढच्या वेळेस अजून प्रयत्न कर. आणि अशा प्रकारे भौतिक गोष्टींसाठी आपण एवढे उत्सुक आहोत, इतके उत्साही आहोत
आणि त्या माशीसारखे आपण वारंवार त्या मळीकडे जातो आणि कधी कधी त्या मळीमध्येच फसून आपले प्राण पण निघून जातात. तर मनुष्य जीवन साधारणपणे याच्यामध्ये सारांश रूपात आपण म्हणू शकतो. दुसरं एक इंटरप्रिटर आहे, दुसरं पण एक मार्ग आहे ज्याने आपल्याला मल्याळम भाषा समजेल. याला फोन कर, त्याला फोन कर, इथे फोन कर. त्याच्यापेक्षा काही आपण डिक्शनरी उघडली, मल्याळम टू इंग्लिश, मल्याळम टू मराठी, मल्याळम टू हिंदी, तर त्याच्यामध्ये आपण शोधू शकतो की काय करायचं. तर ती अधिकृत आहे. तर रामायण किंवा शास्त्र, कुठलंही शास्त्र घ्या तुम्ही, पण आज आपण रामायणाची चर्चा करतोय. शास्त्र हे जीवनाची भाषा जी आपल्याला वारंवार आपल्या कानावर पडते पण आपल्याला ती समजत नाहीये, ते समजण्यासाठी डिक्शनरी आहे. शास्त्रांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या तंतोतंत आपल्या जीवनाशी मिळत नाहीत, पण साधारणपणे आपला जो अनुभव आहे तोच पांडवांचा पण अनुभव आहे. पांडव पण तेच विचार करतात, आम्ही चांगले होतो, आम्ही आजपर्यंत कधी कोणाचं वाईट नाही केलं, पण आमच्यासोबत वाईट का होतं. तर जेव्हा आपण गीता कोर्स करतो, मी कोण आहे, परमेश्वर कोण आहे, याच्यामध्ये जास्ती प्रश्नोत्तर होत नाही. प्रश्नोत्तर गीता कोर्सच्या 5व्या दिवशी होतं. चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं, आणि दुसरा प्रश्न, वाईट लोकांसोबत चांगलं का होतं. मग हाच प्रश्न महाभारत पासून पण येतो. जर आपण खरोखर त्याच्यामध्ये तल्लीन झालोय तर मग आपल्याला हा प्रश्न येणार, कधीच कोणाचं वाईट नाही केलं, यांच्यासोबत वाईट का होत आहे, आणि यांनी कधी कोणाचं चांगलं नाही केलं, यांच्यासोबत एवढं चांगलं का होत आहे. मग तेव्हा कळतं की हे जीवन आहे आणि जीवनाची एक भाषा आहे की परीक्षा बघतायत. श्रीकृष्ण परीक्षा बघतायत, श्रीकृष्ण आपल्याला शिकवणी देत आहेत, श्रीकृष्ण स्वतःच्या उदाहरणाने पण रामचंद्रांच्या द्वारे शिकवत आहेत आणि नंतर म्हणतायत, मी जे तुला शिकवलं ते तू पालन कितपत करतोयस किंवा कितपत करण्याचा प्रयत्न करतोयस. तर शारीरिक हाल अपेष्टा पांडवांच्या सांगतात, पण कौरवांच्या मानसिक हाल अपेष्टा पण सांगतात. व्यास ऋषी पूर्णपणे पारदर्शक आहेत. इथे सांगतात की यांना वनवास झालाय, यांना काही महल नाहीयेत राहण्यासाठी, सगळं काही वर्णन केलंय. पण हे पण वर्णन केलंय की दुर्योधन महलात राहतोय आणि जेव्हा जेव्हा खबर ऐकतो की अरे हे पांडवांना मी जंगलात टाकलंय, पण खुश आहेत, समाधानी आहेत. 5 पांडव आणि द्रौपदी हे एकत्र आहेत. 5 पांडव आणि द्रौपदी यामध्ये काही मतभेद नाहीये, हे बघून त्याला किती त्रास होतोय याचं पण वर्णन केलं व्यास ऋषी. तर आपण कारण त्या सूक्ष्म स्तरावर प्रवेश नाही करत, पण आपल्याला वाटतं की एक मिनिट, यांचे एवढे हाल अपेष्टा का होत आहेत. त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात हाल अपेष्टा नाही होत आहेत. आणि खरोखर जर दुर्योधनाला जाऊन विचारलं, तुम्ही महाभारतामध्ये तुझ्या हाल अपेष्टा होत आहेत, हाल अपेष्टा होत आहेत, हे लोक एवढे सुखी समाधानी कसे आहेत, यांना मी किती त्रास द्यायचा प्रयत्न केला, यांना किती छळायचा प्रयत्न केला, काय नाही केलं यांना त्रास देण्यासाठी, पण हे लोक तुटतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदाही हे हा प्रश्न कधी विचारत नाही, परमेश्वरा तुझी भक्ती करून फायदा काय झाला, तुझं नामचिंतन करून फायदा काय झाला. जे तुझं नामचिंतन करत नाहीत ते महलात राहत आहेत आणि जे तुझं नामचिंतन करतायत ते जंगलामध्ये वावरतायत, फायदा काय झाला तुझी भक्ती करून. हा प्रश्न पण ते का नाही विचारत कधी. तर हे खूप असे धगधगणारे प्रश्न आहेत महाभारतामध्ये. तर आपल्याला जर आपण आचार्यांकडून जर शास्त्र वाचले तर ते आपल्याला त्या डिक्शनरीचं काम करतात. सांगतात बघा, आयुष्य काहीतरी भाषा बोलतंय, आयुष्य आपल्याला शिकवतंय, जे आवडतंय ते मिळवण्याचा प्रयत्न करता करता जे मिळालंय त्याला आवड निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये कमी नका पडू. आम्ही जेव्हा 11वी 12वीत होतो तेव्हा एक भौतिक शास्त्रामध्ये एक्सपेरिमेंट केली होती. तर काय, तर गुरुत्वाकर्षणाची शक्ती, त्याचा काय नंबर आहे, त्याला इंग्लिशमध्ये जी म्हणतात, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर किती वेगाने एखादी वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे पडते. तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये तिची फिगर आहे ती पूर्ण रिसर्च फिगर आहे ती. आमच्या एक्सपेरिमेंटच्या त्या लॅबोरेटरीमध्ये कोणालाच ती आली नाही. कोणाला 7.9 आली, कोणाला 9.9 आली, एकालाही 9.81 सोडा, 9.80 पण नाही आली. 7 मध्ये 9 मध्ये कोणाला 30.2 पण आली. आणि तो सगळ्यात मोठा हुशार मुलगा होता आमच्या वर्गातला. आणि त्यांनी एकदम छान पद्धतीने सगळं काही फॉलो करून, जे काही रूल्स होते, जे काही नियम होते, ते सगळं पालन करून ती फिगर आणली होती. आणि टीचर म्हणते तुला माहिती आहे ना तिची फिगर काय आहे ऍक्च्युली काय आहे.
तो म्हणतो ती चुकीची असू शकते. त्याला एवढा विश्वास आहे. तो म्हणतोय कारण मी एवढ्या प्रामाणिकपणे ही एक्सपेरिमेंट केली, ही 9.81 येऊ शकत नाही, कारण मग 13.2 आली आहे, 13.6 आली आहे. तर ऍक्च्युली त्यासाठी टीचरचा वाद झाला. तसा आपला अनेक वेळा आपल्या शास्त्रांशी वाद होतो. शास्त्र आपल्याला म्हणते दुःखालय व शाश्वत, पण म्हणतो का नाही, का दुःखालय, का नाही सुखालय? माझी इच्छा आहे सुखालय पाहिजे. मला या जगात शाश्वत सुख पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तर शास्त्र म्हणतात मला पण काही प्रॉब्लेम नाही, परमेश्वरांनी सांगितलं तुमच्यापर्यंत पोहोच केला, मी पोस्टमन आहे. नाही, पण आपल्याला इच्छा नाही. आपल्या जीवनात सध्याची परिस्थिती आहे, संबंध जोडून जर तो संबंध घट्ट नाही जोडला, जर सैल असेल तो संबंध, तर परिस्थितीमध्ये तुटू शकतो. भरताचा तुटला, सीतादेवीचा तुटला, त्यांच्या जीवनामध्ये पण दुःख आली. म्हणजे प्रश्न हा नाहीये की आपण संबंध जोडायचा, प्रश्न आहे की तो संबंध घट्ट जोडायचा. तर रामायणामध्ये वारंवार आपल्याला या शिकवणी दिल्या आहेत की जीवनामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. ही रामायणाची भाषा आहे. एक दिवशी रामचंद्रांना म्हणतात तू पूर्ण कौशल प्रदेशाचा राजा आहेस, आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगतायत वनवासात जायचंय, अंगठ्या पण सोडून जा, काहीही सोडायचं नाही. खरोखर एका साधूचे वस्त्र घेऊन रामचंद्र गेले. आपल्याला हे कळत नाही, कारण आपल्याला कधी अशी परिस्थिती पण नाही आली की पूर्ण विश्वाचा राजा आपण बनू. पण कुठल्या तरी एका मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही विचार करा की कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायचं मला, तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करा मला या मोठ्या कंपनीमध्ये काम करायचं. एक दिवशी तुम्हाला तिथून ऑफर लेटर येतं, सगळ्यात मोठी कंपनी भारतातली, आणि त्याचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीईओ. तुम्ही येणार का? तुमच्यासाठी आम्ही. अनंत बलदेव प्रभू म्हणत होते, काही दिवसांमध्ये एक महासंमेलन घडलं होतं साधू संतांचं. म्हणाले सगळ्या आध्यात्मिक संस्थांना भारतातल्या त्यांच्या प्रमुखांना, इथले एक आचार्य रामभद्र आचार्य म्हणून, त्यांनी प्रायव्हेट विमान पाठवलं. प्रत्येक आध्यात्मिक संस्थेला त्याच्या म्हणजे इथे महाकुंभ, संतो का महाकुंभ ना, तर प्रत्येकाला विमान, या कृपया आणि थोडे काही विचार व्यक्त करा. तसं विचार करा आपल्या जीवनामध्ये. समजा कोणीतरी सांगितलं तुम्ही या, आम्ही तुम्हाला 10 वर्षापासून तुमचं करिअर करू. तुम्हाला नाही माहिती की आम्ही तुमचं निरीक्षण करतोय, पण आम्ही तुमचं निरीक्षण करतोय आणि आम्ही असं ठरवलंय की आमची कंपनी भारतामध्ये आम्हाला पूर्ण जर प्रभुत्व गाजवायचं असेल तर तुम्ही आमचे सीईओ व्हायला पाहिजे. तर हे ऑफर लेटर आहे, दिवसाचे 1 कोटी रुपये पगार, तुम्हाला विमान पाठवलंय आणि तुमच्यासाठी घर वगैरे सगळं रेडी आहे. क्षणभरासाठी तरी वाटेल ना. एका व्यक्तीने ओळखलं मला, आजपर्यंत कोणी ओळखलं नव्हतं. माझी मॅनेजमेंट, माझं स्किल्स, कौशल्य, प्रावीण्य, माझी वाक्चातुर्य, कोणीतरी ओळखलं. नेहमी एक काय म्हणतात, एक कंप्लेंट होतीच माझी. आणि दुसऱ्या दिवशी पोलीस येतात घरी, आणि पोलीस काय येतात माहिती आहे, म्हणजे तुम्हाला जेलमध्ये टाकायचं. का बरं? कारण आम्हाला असं लक्षात आलं की तुमचे 12वीचे सर्टिफिकेट, तुमच्या डिग्रीचे जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्ही खोटे बनवले आहेत. 12वी मध्ये तुमचं सर्टिफिकेट आहे, तुम्ही पहिले आले बोर्डात. डिग्री सर्टिफिकेट मध्ये तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात, ते तुमचे खोटे सर्टिफिकेट. खरे आहेत ते ऍक्च्युली, तुम्ही नाही आहात तसे. म्हणून तुम्हाला जेव्हा ती ऑफर लेटर आलं तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. अरे वा, मी गोल्ड मेडलिस्ट होतो, 20 वर्ष आधी डिग्री पास केली, तेव्हा कोणी बघितलं नाही. आता यांना किंमत कळली, म्हणजे आता मला ऑफर करतात सीईओची पोस्ट. आणि दुसऱ्या दिवशी पोलीस येऊन तुमच्यावर खोटा आरोप लावत आहेत, तुम्ही तुमचं डिग्री सर्टिफिकेट खोटं बनवलंय, तुम्ही गोल्ड मेडल, तुम्ही नापास झाले होते, तुम्ही गोल्ड मेडलचं सर्टिफिकेट आले, तुम्ही 12वी मध्ये नापास झाले होते, तुम्ही बोर्डामध्ये फर्स्ट आल्याचं सर्टिफिकेट आलं, आणि तुम्ही म्हणताय नाही खरं आहे ते, मी खरोखर बोर्डात पहिला आलो होतो, मी खरोखर गोल्ड मेडलिस्ट आहे माझ्या डिग्रीमध्ये. ते म्हणतात चल तुला दाखवतो मी आता. तेव्हा आपली काय परिस्थिती होईल की एके दिवशी खरोखर आपल्या हातात जे कौशल्य आहे त्याच्या आधारावर आपल्या सीईओ बनवत होते, आणि दुसऱ्या दिवशी पोलीस येऊन आपल्यावर खोटा आरोप करतायत. ती परिस्थिती काही प्रमाणामध्ये एक अंदाज घेण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या जीवनात झाली आहे. आणि आपण जे सीईओ बनतो कुठल्या कंपनीमध्ये, कुठे प्रोफेसर बनू, काय बनू, ते सीमित काळासाठी बनतो की आपण 5 वर्षांसाठी, 10 वर्ष, त्याच्यानंतर रिटायरमेंट आहे. रामचंद्रांना जेव्हा राजाचं पद अर्पण केलं पूर्ण पृथ्वीचं,
त्याची रिटायरमेंट नव्हती काही. तेव्हा जे राजे व्हायचे ते स्वेच्छेने रिटायरमेंट घ्यायचे, वानप्रस्थ घ्यायचे. त्यांना कोणी कधी काढू नको शकत. ऑफर लेटर मध्ये हे नसतं तुमचा टर्म ऑफ अपॉइंटमेंट इज 5 years, टर्म ऑफ अपॉइंटमेंट इज 10 years. 10 वर्षांसाठी तुम्हाला नियुक्त करू असं नाही. राजाच्या पदावर एकदा बसले की ते स्वेच्छेने जेव्हा वानप्रस्थासाठी जाणार तेव्हा जाऊ शकतात. ते पद अर्पण केलंय रामचंद्रांना. आणि आपल्याला जेव्हा सीईओच्या पोस्टवर ठेवलंय तेव्हा त्या सीईओच्या पोस्टवर असं नाही की सर्व जनतेने आपल्याला नेमणूक केली. कदाचित त्या कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर असेल त्यांनी बघितलं असेल तुमची प्रोफाईल आणि तुम्हाला घेतलं असेल. रामचंद्र आणि दशरथ महाराज जेव्हा म्हणतात की तुम्ही बसा, पूर्ण प्रजा त्यांच्यासोबत आहे. दशरथ महाराजांनी जेव्हा हा निर्णय विचार केला तेव्हा एक दिवशी आपल्या मंत्र्यांसमोर आणि आपल्या सर्व प्रजेसमोर येऊन घोषणा केली, मी असा विचार करतोय प्रजा की मी आता थोडा मागे येतो आणि रामचंद्रांना पुढे करतो. हरी बोल, एवढ्या जोरात हरी बोल बोले. कुठेतरी दशरथ महाराजांना वाईट वाटलं. एकतरी माणूस असं म्हणायला पाहिजे थांबा हो, काही दिवस तरी करा. माहितीये रामचंद्र चांगले पण तुम्ही पण छान आहात. पूर्ण प्रजा इतकी प्रेमात होती रामचंद्रांच्या, म्हणाले हरी बोल, लवकरात लवकर उद्याच करा. कुठेतरी दशरथ महाराजांना थोडंसं वाईट वाटलं. तुम्ही पूर्ण प्रजा रामचंद्रांसोबत आहे. आणि म्हणून जेव्हा दशरथ महाराजांनी त्यांना वनवासाला जायला सांगितलं आणि ते शपथीमुळे सांगितलं, पण त्याच्या मनात होतं की रामचंद्रांनी थांबायला पाहिजे. एवढा श्रेष्ठ, एवढं चारित्र्य, एवढं जनप्रियता अजून कोणामध्ये. तर म्हणतात तुला खरं सांगू का, मी हिच्यामुळे तुला असं बोललो, कैकेयीमुळे तुला असं बोललो, पण जनता तुझ्यासोबत आहे आणि मी एक पिता म्हणून पण तुझ्यासोबत आहे. पण मी बांधला गेलो म्हणून म्हणतोय एक काम कर, तू माझ्या शब्दांना उलट पाड. आणि तू म्हणते की नाही ऐकत तुमचं आणि तू राजाच्या पदावर बस, मी पण काय करू शकत नाही, प्रजा तुझ्यासोबत आहे. कैकेयी एकटी फक्त दुखी होईल. त्यांना पण माहिती की किती जनप्रिय आहेत राम. पण रामचंद्र म्हणतात की नाही, मी तसं नाही करू शकत. तर सांगायचं होतं की आपल्याला जेव्हा सीईओची पोस्ट देतील तेव्हा ती जनप्रियतावर नाहीये, लोकप्रियतेवर नाहीये. ती आपल्या काही परीक्षा वगैरे पास केली त्याच्यावर आहे. आणि ती पोस्ट पण 5 वर्षांसाठी 10 वर्षांसाठी आहे. पण रामचंद्रांना जेव्हा ते पद दिलं होतं तेव्हा ते एका वैश्विक स्तरावर होतं, परमनंट होतं आणि संपूर्ण जग त्यांच्यासोबत आहे. आणि त्या पदावर जेव्हा ते त्यांना सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगतायत पद सोडा, तुम्ही ज्या महिलात राहताय, ज्या आईचं प्रेम स्वीकारताय, त्याला पण सोडून जायला लागेल, 14 वर्षांसाठी जायला लागेल. ठीक आहे. तर ही क्रूर भाषा आहे जीवनाची. आणि ही क्रूर भाषा आपण किती लवकर समजतो त्याच्यानुसार आपलं जीवन थोडं सुरळीत चालणार, नाही तर आपल्या जीवनामध्ये वर खाली धक्के येत राहणार. तर म्हणून असं म्हणतात की रामायण याचा एक रस आहे आणि तो आहे करुण रस. भागवतामध्ये काय आहे, भक्ती रस आहे. श्री चैतन्य चरितामृतामध्ये आहे औदार्य रस. औदार्य, उदार म्हणतो ना, तर उदाराचा जो मूळ शब्द आहे तो आहे औदार्य. औदार्य म्हणजे उदारता. किती उदारता. कोणाचा काय इतिहास आहे तो काही बघितलं नाही, कोणाच्या काय सवयी आहेत, काय विचार ते बघितलं नाही. प्रत्येकाला उच्च स्तरावरचं मुक्ती नाही, श्रीकृष्णांप्रती आकर्षण, श्रीकृष्णांप्रती प्रेम दिलं श्री चैतन्य महाप्रभू. तर चैतन्य चरितामृताचा एक सारांश रूपात जो मूळ आहे, जी भावना आहे ती आहे औदार्य. भागवतामध्ये आहे भक्ती, प्रेम भक्ती. की ध्रुव महाराज प्रेम भक्ती करतात, नारद मुनी प्रेम भक्ती करतात, प्रल्हाद महाराज प्रेम भक्ती करतात, अंबरीश महाराज प्रेम भक्ती, गोपिका ब्रजवासी हे सर्व प्रेम भक्ती करतात. तसं रामायणाचं काय मूळ आहे, तो आहे करुण रस. आणि करुण रस म्हणजे काय, तर जी भाषा आपण आता विचार करत होतो, जीवन आपल्याला काय भाषा शिकवते, जीवन आपल्याला भाषा शिकवते हे भौतिक जग दुःखाचं घर आहे. आणि प्रत्येक क्षणोक्षणी कधीही काही सगळं काही अशाश्वत आहे. कमल दल जल जीवन तलमल. अशा परिस्थितीमध्ये माणसाची काय परिस्थिती होणार, अशा परिस्थितीमध्ये या जगामध्ये जे कमल दल जल जीवन तलमल आहे आणि नेहमी दुःखालय आहे, अशा परिस्थितीमध्ये एका साधारण माणसाची काय परिस्थिती होणार, रडवेली परिस्थिती होणार. मी आकाश हा असा नव्हता, ही परिस्थिती अशी नव्हती, व्हायला पाहिजे होती, कालपर्यंत ही परिस्थिती अशी होती, आज अचानक बदलली. तर म्हणून माणूस रडवेला होतो. रडवेल्या माणसाला
आपण काय प्रमाणात आधार देऊ शकतो त्याला म्हणतात करुणा. करुणा म्हणजे दया. म्हणून या जगामध्ये साधारणपणे सगळे जण कोणी दृश्य रूपात कोणी मनातल्या मनात रडत आहेत. आणि अशा रडणाऱ्या लोकांना आपण करुणा दाखवू शकतो का? आपण मदत करू शकतो का? तर तुम्ही रामायणामध्ये जर बघितलं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आलेत. रामचंद्राच्या जीवनामध्ये दुःख आले, सीतादेवींच्या जीवनात दुःख आले, भरत महाराजांच्या जीवनात दुःख आले, लक्ष्मणाच्या जीवनामध्ये दुःख आले, शूर्पणखीच्या जीवनामध्ये दुःख आले, रावणाच्या जीवनामध्ये दुःख आले, कुंभकर्णाच्या जीवनामध्ये दुःख आले, विभीषणाच्या जीवनामध्ये दुःख आलेत. पण रामायणाचा मूळ काय आहे? हे सर्व दुःखांमध्ये आपण स्वतः फसलेले असताना आपण इतरांची काही मदत करू शकतो का? लक्ष्मणावर जेव्हा आक्षेप घेतलाय, दुःख देतो, पण त्यांनी सेवा नाही सोडली. भरत महाराजांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर लांछन आलं. प्रत्येक व्यक्ती विचार करतोय की तू या षडयंत्रामध्ये सामील असणार, पण ते सगळं झेलताना, त्या सगळ्या गोष्टी झेलताना, त्या सगळ्या गोष्टींशी लढताना, त्या खोट्या आरोपांशी लढताना त्यांनी त्याची सेवा सोडली का? सीतादेवींवर रामचंद्र म्हणतायत, मला नाही माहिती लंकेमध्ये काय झालंय. सगळ्यांच्या समक्ष बोलले आणि 2 क्षणांसाठी आपण जेव्हा थांबलो तेव्हा सगळेजण थक्क झाले. प्रभूजी रामचंद्र असा विचार करतात? पण तेव्हा मी म्हटलं 2 मिनिटं थांबा, याच्या पुढची घटना सांगतो. पण त्या 2 क्षणांसाठी सीतादेवी काय म्हणाल्या? सीतादेवी म्हणाल्या, इथे अग्नी लाव, मी आता अग्नीमध्ये प्रवेश करते. आणि तेव्हा म्हणाल्या की हे अग्निदेवा, जर माझ्यामध्ये काही चुकीचे विचार नसतील तर मी वाचीन, जर चुकीचे विचार असतील तर मी भस्म होईल. आणि वाचल्या. आणि मग देवी देवतांनी सांगितलं. मग सीतादेवीच्या जीवनामध्ये दुःख आले, पण सीतादेवीच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख आले तेव्हा त्यांनी त्याचा पतिव्रता धर्म सोडला का? जेव्हा रामचंद्र असे कटुवचन बोलले तेव्हा सीतादेवींनी काही कटुवचन बोलले का? थांब, तू कोण आहे मला सांगणारा? मी पण सांगते तू काय काय केलंस. हे नाही सांगितलं. म्हणून सीतादेवींच्या जीवनामध्ये किती मोठं दुःख आहे. एक पतिव्रता महिला, त्यांच्यासमोर अनुसूया देवीने त्यांना शिकवण दिली आणि ते रामचंद्र म्हणतात, मला माहिती नाही लंकेमध्ये काय झालंय, आभाळ कोसळलं, पण त्यांनी त्यांचा धर्म नाही सोडला. लक्ष्मणावर आभाळ कोसळलं, तुझ्या मनात काहीतरी चुकीच्या भावना आहेत, पण त्यांनी सेवा नाही सोडली. भरत महाराजांवर आभाळ कोसळलं, तुझ्यामुळे रामचंद्रांची ही परिस्थिती, तुझ्यामुळे सीतादेवींना वनवास झाला, पण त्यांनी त्यांची सेवा नाही सोडली. याला म्हणतात करुणा भाव. माझ्यासोबत जे होत आहे ते माझं नशीब आहे. न मंथराय न च मातरस्य दोषो न राजन न च राघवस्य मदपापमेवं निमित्तमासीत् वनं गतो यद रघुनंदनस्य. वाल्मिकी रामायणामध्ये भरत महाराजांना जेव्हा विचारलं म्हणतात, न मंथराय न च मातरस्य. हे जे रामचंद्र जे गेले आहेत वनामध्ये, याचं कारण मंथरा नाहीये. तुम्हाला वाटतंय मंथरेमुळे झालं, मंथरा नाहीये. न च मातरस्य, माझी आई पण नाही. दोषो न राजन, दशरथ महाराजांचा पण काही दोष नाहीये. न च राघवस्य, राघवाला सांगितलं होतं, अरे सोडून दे सगळं, बस इथे चुपचाप काय करते बघतो मी. न च राघवस्य मद पापमेवं निमित्तमासीत्. माझ्या पूर्व जीवनामध्ये मीच कधीतरी काहीतरी चुकीच्या भावना, चुकून माकून कधीतरी रामचंद्रांकडे बघून मी विचार केला असेल. सगळेजण रामचंद्रांची का स्तुती करतात? या घरामध्ये दशरथ असू दे, कैकेयी असू दे, कौशल्य असू दे, सुमित्र असू दे, राम 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 का? कदाचित लहानपणी कधीतरी रामचंद्रांच्या आसनावर, रामचंद्रांच्या स्थानावर बसायची माझी अभिलाषा झाली असेल. मद पापमेवं निमित्तमासीत् वनं गतो यद रघुनंदनस्य. रघुनंदन रामचंद्र हे वनं जाण्यासाठी माझंच काहीतरी दोष आहे. तर म्हणून सगळ्यांवर आभाळ कोसळले, पण रामायणाची भाषा ही आहे, जरी त्यांच्यावर आभाळ कोसळले त्यांनी रामचंद्रांप्रती त्यांची भक्ती कधी सोडली नाही आणि त्यांनी इतरांना मदत करायची सोडली. याला म्हणतात करुण रस. मग ही जर गुरुकिल्ली तुम्हाला मिळाली तर रामायणातले प्रत्येक श्लोक, त्याची जी पासवर्ड आहे करुण रस, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही, प्रभूजी अशा चांगल्या व्यक्तींसोबत पण वाईट होतं नाहीये. तो पासवर्ड नाहीये रामायणाचा. रामायणाचा पासवर्ड आहे की जे काही होतंय त्यात पण त्यांनी सेवा नाही सोडली, जे काही होतंय त्यात पण त्यांनी एकमेकांना मदत करायची नाही सोडली. हा पासवर्ड घेऊन जर तुम्ही रामायण उघडलं तर ते रामायण तुम्हाला समजेल, नाहीतर रामायण केवळ अक्षर दिसते. मग भागवताचं पण पासवर्ड काय आहे? या भक्ताला किती प्रेम आहे श्रीकृष्णांशी. चैतन्य चैतन्याचा पासवर्ड काय आहे? श्री चैतन्य महाप्रभू देताय, डोळे बंद करतात, काही त्यांना माहिती नाही कोण आहे काय देत आहे, नुसतं कृष्ण प्रेम देत आहे. तसं
रामायणाचा करुण रस आहे. आणि या करुण रसाच्या अपोजिट काय माहितीये? रावणाचं नाव म्हणजे रावण आहे. रावणाच्या नावाचा अर्थ माहितीये कोणाला? जो दुसऱ्यांना रडवतो, जो दुसऱ्यांना रडू लावतो त्याला म्हणतात रावण. म्हणजे हा दुसऱ्यांना रडवतो. आणि करुण रस म्हणजे जे रडतायत त्यांना, मी जरी रडायची परिस्थिती असेल तरी मी त्यांना रडवेल्या परिस्थितीतून बाहेर काढेल. हे दोन विरुद्ध विषय आहेत. म्हणून रावणाचा रस आहे रोदन रस. दुसऱ्यांना किती रडवू शकतो, दुसऱ्यांना किती त्रास देऊ शकतो. आणि रामचंद्रांचा, सीतामातेचा, भरत महाराजांचा, लक्ष्मणाचा, या सर्वांचा रस आहे माझ्यावर जरी स्वतःचा आभाळ कोसळलं असेल, माझे अश्रू मी लपवीन आणि दुसऱ्यांचे अश्रू पुसवण्यासाठी, दुसऱ्यांना काहीतरी मदत करण्यासाठी, श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी काही तत्क्षण का होईना मी माझे ते अश्रू वाचले. 6:10 झाले आहेत. आपल्याला 6 वाजता बंद करायचं आहे. 6 ते 7 आपला चिल्ड्रन्स प्रोग्राम आहे. विचार आले ते लोक सगळे आले सगळे. ठीक आहे, 5 मिनिटं आपण वाईटअप करू. श्रीमद भागवतामध्ये जिथे प्रभू रामचंद्रांची कथा सुरू होते, तर हा स्कंद क्रमांक 9, अध्याय क्रमांक 11 आणि श्लोक क्रमांक 20 आहे. खूप सुंदर श्लोक आहे. याच्यानंतर मराठीमध्ये भाषांतर आणि तात्पर्य आपण वाचतो लोकांना काय म्हणतात. तर याच्यामध्ये रामचंद्रांचा मूळ काय आहे याच्यावर सुखदेव गोस्वामी सांगतात. तर साधारणपणे भागवतात किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. आणि 18,000 श्लोकांमध्ये किती अवतार वर्णन केले? भरपूर वेगवेगळे अवतार वर्णन केले. रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत. आणि त्या संपूर्ण 24,000 श्लोकामध्ये एकच अवतार आहे. मग याच्यावर आपण समजू शकतो की भागवत जेव्हा सांगितलं शुकदेव गोस्वामींनी किती सारांश रूपात सांगितलं. त्या घटनेचे ना डिटेल्स नाही दिले, त्या घटनेचे लहान लहान छोटे छोटे नाजूक मोठे नाही दिले, त्याने सारांश रूपात सांगितलं. कारण वेळ कमी होता. भागवत जेव्हा बोलले तेव्हा असा अमाप वेळ नाही. शुकदेव गोस्वामी परीक्षिताशी बोलतायत, पण परीक्षिताकडे 7 दिवस आणि 7 दिवस सगळं काही सांगायचंय, अ पासून दुनियापर्यंत सांगायचंय. आणि ते सगळे 7 दिवस 7 रात्री सांगायचंय. पट 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 पट. ध्रुवाची कथा सारांश रूपात, प्रल्हादाची कथा सारांश रूपात, प्रत्येकाची कथा सारांश रूपात. पण इथे तशी घाई नव्हती आणि एकच होतं, रामचंद्र होतं. आणि त्या रामचंद्र 24,000 श्लोक वाल्मिकीविषयी बोलतात, लहान लहान छोट्या छोट्या गोष्टीवर सांगतात. तर डिटेल्स जर पाहिजे असेल रामायणातले तर आपल्याला रामायण वाचायला, पण सारांश रूपात पाहिजे असेल शुकदेव गोस्वामी. हे 2 श्लोक मी वाचेन आणि त्यानंतर मग आपण चिल्ड्रन्स प्रोग्राम वाचूया. तर खूप सुंदर श्लोक म्हणतात ते. शुकदेव गोस्वामी म्हणतात, हा आहे अध्याय क्रमांक 11, स्कंद क्रमांक 9, अध्याय क्रमांक 11 आणि श्लोक क्रमांक 20. नेदम यशो रघुपते सुरयाज्ञयाता लीला तनोरधिक साम्य विमुक्त धामना रक्षो वधो जलधि बंधनमस्त्र पूगै किं तस्य शत्रुहनने कपयो सहाया. याचं मराठी भाषांतर मी वाचतो. प्रभू रामचंद्रांचे दिव्य शरीर सदैव विविध लीलांचे आस्वादन करीत असते. देवतांच्या याचनेवरून त्यांनी केलेल्या बाणांच्या वर्षावात रावणाचा वध झाला अथवा त्यांनी समुद्र सेतू बांधला, या घटना त्यांचे वास्तविक यश प्रस्थापित करीत नाहीत. आपल्याला वाटतं रावणाचा वध केला म्हणजे किती महान आहेत. ते म्हणतात अरे देवतांनी त्यांना याचना करून खाली बोलवलं, त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. मग त्यांचं खरं यश काय रामचंद्रांचं? प्रभू रामचंद्रांसमान अथवा त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नसल्यामुळे रावणावर विजय प्राप्त करण्याकरिता त्यांना वानरांचे सहाय्य घेण्याची आवश्यकताच नव्हती. तर या श्लोकावर प्रभुपादांनी काय तात्पर्य दिले ते आपण बघूया. भगवंतांनी अमुक एक कार्य केलेच पाहिजे असे बंधन कोणीही त्यांना घालू शकत नाही. न तस्य कार्य करणंच विद्यते. ते जे काही करतात त्याला लीला अथवा क्रीडा समजले जाते. परमेश्वर कोणतेही कार्य करण्यास बाध्य नाहीत. तथापि ते भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूंचा वध करण्यासाठी प्रकट होतात. अर्थात परमेश्वरांहून अधिक शक्तिशाली कोणीच नसल्यामुळे त्यांच्या मुळात कोणी शत्रू असू शकत नाही. भगवंतांना लीला कराव्यासी असते
तेव्हा ते या भौतिक जगात प्रकट होऊन आणि एका सामान्य मनुष्याप्रमाणे वागून आपल्या भक्तांना प्रसन्न करण्यासाठी अद्भुत कार्य करतात. भक्तांना भगवंतांचा विजय पाहण्याची सदैव इच्छा असल्यामुळे कधी कधी ते मनुष्य रूपात प्रकट होऊन भक्तांच्या संतुष्टीकरिता असामान्य अद्भुत लीला करीत असतात. त्यामुळे रामचंद्रांचा श्रेष्ठ गुण हा रावणाचा वध नाहीये. रामचंद्राचा श्रेष्ठ गुण आहे त्यांनी अशा प्रकारच्या मनुष्य लीला केल्या जेणेकरून आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला तिथेच आहे, पण त्यांचा स्तर वेगळा आहे, त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय. आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा अनअपेक्षित अकस्मात जेव्हा कष्ट येतील त्याला कसं हाताळायचं हे शिकवण देऊन गेले रामचंद्र. आणि याच्या पुढचा एक खूप सुंदर श्लोक आहे श्लोक क्रमांक 23. पुरुषो रामचरितं श्रवणैरुपधारयन् अनृशं सस्य परो राजन कर्मबंधैर्विमुच्यते. हे परीक्षित महाराज, रामचरित्राचे श्रवण करणारा मनुष्य अंततः द्वेष भावनेतून आणि कर्मबंधनातूनही मुक्त होतो. याचं तात्पर्य जरा लक्षपूर्वक ऐका, खूप छान तात्पर्य. भौतिक जगात प्रत्येक मनुष्य इतर कोणाविषयी तरी द्वेष भावना बाळगत असतो. अगदी धार्मिक जीवनातही आढळून येते की एखाद्या भक्ताने अधिक आध्यात्मिक प्रगती केली असल्यास इतर भक्त त्याचा द्वेष करतात. अशा द्वेषी भक्तांना जन्म मृत्यूच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होता येत नाही आणि जन्म मृत्यूच्या शृंखलेतून सुटका झाल्याविना त्यांना सनातन धामात अथवा भगवंतांच्या नित्यलीलेत प्रवेश करता येत नाही. दैहिक उपाधींमुळे प्रभावित होऊन आणि दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. परंतु मुक्त भक्ताला या भौतिक शरीराशी काहीच कर्तव्य नसल्यामुळे तो पूर्णपणे दिव्य स्तरावर असतो. भक्त कोणाचाही अगदी स्वतःच्या शत्रूंचाही द्वेष करीत नाही. परमेश्वर आपला परम रक्षण करता आहे हे ज्ञात असल्यामुळे भक्ताच्या मनात असा विचार येतो की हा तथाकथित शत्रू माझे काय वाईट करू शकणार आहे. अशा प्रकारे भक्ताला स्वतःच्या रक्षणाविषयी दृढ निष्ठा असते. भगवंत म्हणतात ये यथा मां प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. मनुष्य ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याला प्रतिसाद देतो. म्हणून भक्ताने पूर्णपणे द्वेष भाव रहित असले पाहिजे. विशेष करून त्याने इतर भक्तांचा तर कधीही द्वेष करू नये. इतर भक्तांचा द्वेष करणे हा मोठा अपराध आहे, वैष्णव अपराध आहे. श्रवण कीर्तन विधीत सदैव मग्न असलेला भक्त निश्चित द्वेष भावातून मुक्त होऊन पुन्हा वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो. तर शुकदेव गोस्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलाय, जे जे भक्त रामकथा ऐकतील ते द्वेष बंधनातून मुक्त होतील आणि कर्मबंधनातून मुक्त होतील. कर्मबंधनातून का मुक्त होतील? कारण आपण परमेश्वराची कथा ऐकतोय, दिव्य कथा ऐकतोय. आणि द्वेष भावनेतून का? द्वेष म्हणजे काय? इतराची प्रगती ही असह्य होणे, त्याला द्वेष. इतराचा उत्कर्ष असह्य होणे. आणि याच्या विरुद्ध काय? करुणाभाव. मी स्वतः फसलेलो आहे, मी स्वतः वाईट परिस्थितीत आहे, पण याची वाईट परिस्थिती मला बघवत नाहीये, तर कोणाची अधोगती असह्य होणे म्हणजे करुणाभाव. आणि कोणाचा उत्कर्ष असह्य होणे म्हणजे द्वेषभाव. तर म्हणून रामायणाचा जो सूत्र आहे तो आहे करुणारस. आणि रामायणाचं सूत्र आहे, माझ्या जीवनात कितीही कष्ट असले तरी मला या कष्ट सहन करत असलेल्या भक्ताला मदत करायची आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये अविरतपणे स्वतःला पण जोडायचं आणि याला पण जोडायचं. या भावनेला द्वेष भावना ही विरोध आहे. म्हणून जेवढं आपण रामायणाचं अध्ययन करू, रामायणाचं आपण श्रवण करू, आपल्या मनातली इतरांच्या उत्कर्षाप्रती जी द्वेष भावना आहे ती नष्ट होईल. म्हणून या जगात जे आपण आलो, श्रीकृष्ण 16व्या अध्यायामध्ये म्हणतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि समूहम सर्गे यांती परंतप. श्रीकृष्ण म्हणतात या जगामध्ये आपण का आलो? दोन कारण. एक म्हणतात भोग इच्छा, परमेश्वराला सोडून काहीतरी भोग इच्छा होती. दुसरी ती परमेश्वराप्रती द्वेष होता. सगळेजण भगवंताचीच का वाहवा करतात. भोग इच्छा आणि द्वेष या दोन गोष्टींपासून जर मुक्ती पाहिजे असेल तर शुकदेव गोस्वामी आपल्याला सांगताय रामायणाचा अभ्यास करा. रामायण करून आपण द्वेष भावनेतून मुक्त होऊ आणि हो. कारण आपल्या लक्षात येईल जर रामचंद्रांसोबत असा अकस्मात आभाळ कोसळत आहे, भरतावर जर अकस्मात आकाश कोसळत आहे तर माझ्यावर कधीही कोसळू शकतो. तर म्हणून आपण इथे येऊन रामचंद्रांना प्रार्थना करू शकतो की ही जी तुमची भाषा तुम्हाला शिकवायची जीवनाची, ही कृपया आम्हाला लवकरात लवकर समजू दे आणि या जगापासून खोट्या अपेक्षा नको ठेवू दे मला.
पण मला रामचंद्रांकडून खऱ्या अपेक्षा ठेवल्या, प्रभुपादांकडून खऱ्या अपेक्षा ठेवल्या, वाल्मिकी ऋषींकडून खऱ्या अपेक्षा ठेवल्या, व्यास ऋषींकडून खऱ्या अपेक्षा ठेवल्या. पण या खोट्या अपेक्षातून मला मुक्ती द्या. पण तेव्हा कुठे, जेव्हा खोट्या अपेक्षा जातील तेव्हा मग आपण खऱ्या अपेक्षांमध्ये भर देऊ, खऱ्या अपेक्षांमध्ये आपण तोंड वळवू आणि तिथे आपण श्रम करू, तिथे आपण जास्ती प्रयत्नशील राहू. तर हे आपण रामायणाबद्दल आज शिकू शकतो. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री प्रभुपाद जी की जय. श्रीमद वाल्मीकि रामायण की जय. श्रीमद वाल्मीकि ऋषि की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय चित्रकूट धाम की जय.